नमस्कार मित्रांनो, त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरी सातारामध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, मी अभिजित वाडेकर, त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरी सातारा. पॉवर विडर सेक्शन असो, तुमचं रोटर असो, मळणी मशीन असो, या क्षेत्रामध्ये मी मेंटेनन्सचं काम बघतोय त्रिमूर्तीमध्ये. तर मित्रांनो, मी आता 13 HP एक मॉडेल लॉन्च झालं आपल्या मागच्या वेळी. भरपूर लोकांनी मशिनरी खरेदी केल्या मित्रांनो. चांगल्या पद्धतीचा रिझल्ट आहे मित्रांनो ह्याचा. तर आपण काय बघणार आहे, तर आतापर्यंत जेवढ्या लोकांना आपण मशिनरी दिलेले आहेत त्यांचा आपण फीडबॅक घेतलेला आहे मित्रांनो. तर आपण काय करणार आहे आता, हे पुन्हा मशिनरी भरपूर लोकांना डिलिव्हरी द्यायची आपल्याला, भरपूर बुकिंग आहेत. तर आपण ह्याची काय करणार आहे, ज्या शेतकऱ्यांची जी छोटी छोटी जी काय अडचणी असतात त्या मी थोडक्यात सांगणार आहे मित्रांनो. तर हे मशीन आहे 460D हेवी ड्युटी मॉडेल 195 FAचं मित्रांनो हे मशीन आहे. पिस्टन सुद्धा 195चा मित्रांनो. काय विषय असतो, मार्केटला भरपूर मशिनरी झालेत, सेम टू सेम सुद्धा मशिनरी ह्यामध्ये आहेत. पण काय होतं, 195 हे असतं तर तुम्हाला 195 प्रॉपर आपण माहिती करून देणार आहे. पिस्टन 195चा येतो. बाकीच्या इतर मशिनरींचा काय विषय देतात वरती 192 195, पण त्याचा पिस्टन मित्रांनो असतो बारका, छोटा पिस्टन असतो मित्रांनो. तर ते बघून घ्या आणि तुमची फसवणूक केली जाते मित्रांनो. त्यामुळं मशिनरी बघून ब्रँड कुठला आहे, कुठं तयार होतं, मेड इन इंडिया आहे का, ह्या सगळ्या गोष्टी बघून घेत चला मित्रांनो. तर ह्या मशीनबद्दल आपण काय सांगणार आहे, ही जी मशीन आहे तर ही मशीन ऊस असो, हळद असो, आपले परत आलेत असो, अशा भरीसाठी याचा उपयोग केला जातो. आणि दुसरी गोष्ट, हे अंतर्गत मशागत. आता अंतर्गत मशागत म्हणजे काय, तर आपल्या फळबागा असतात, फळबागामध्ये काय होतं, काय झाडं खूप मोठी आंब्याची झाडं असली तर ते आंब्याची झाडे मोठे झाले त्या बाजूने आळं करण्यासाठी, त्याच्या बागेतलं गवत काढण्यासाठी, माती मोकळी करण्यासाठी तर ह्या मशीनचा उपयोग केला जातो मित्रांनो. तर अशा भरपूर कामासाठी ह्याचा उपयोग आहे. तर ह्याला चालणारे जे अटॅचमेंट आहेत, आता काय होतं, असे भरपूर काही मशिनरी आहेत की त्यांना अटॅचमेंट काही चालत पण नाहीत, पण नुसते ऑफर ठेवतात आणि हे चालतं आणि ते चालतं, असं नसतं मित्रांनो. ह्याला जे चालणारे जे अटॅचमेंट आहेत तर ते अटॅचमेंट काय आहेत ह्याच्याबरोबर, तर मित्रांनो ह्याच्याबरोबर ते तुम्हाला 3 रोटर दिले जातात. एक ऊसाचा असो, एक भांगलणीचा असो, परत तुमचा आल्याचा रोटर असो. असे रोटर ह्याच्यावर तुम्हाला मित्रांनो मिळतात. ह्याच्यावरती तुम्हाला चालणारे जे अटॅचमेंट आहेत, ह्याच्यावर येतात ते बोलत नाही, ह्याच्यावर चालणारे जे अटॅचमेंट आहेत ह्याला महत्त्वाचं म्हणजे पेरणी. आता पेरणी ह्याला चालू शकते, पेरणी यंत्र जे आहे ह्याला चालू शकते मित्रांनो. दुसरी गोष्ट, ह्याला पाठीमागं पास येते, पास म्हणजे जेणेकरून काय होतं, पास आता समजा आपण एखादं रोटरला, त्या रोटरला लेवल करायचं, पास लावू शकता मित्रांनो. रेझर आला, पाबर आले मित्रांनो, फळपाळी आले, अशा छोटी ट्रॉली सुद्धा तुम्ही जोडू शकता मित्रांनो ह्याला. तर असे ह्याला अटॅचमेंट बसतात मित्रांनो बरेच काही. तर सांगायचं काय झालं तात्पर्य, तर मित्रांनो हे जे मशीन आहे, ह्या मशीनला इंजिनला ताकद भरपूर दिलेली आहे आणि लोडवर यायचा काही विषय येत नाही मित्रांनो. आपण 99% मशिनरी काय होतात, पॉवर विडर जे आहेत हे वापशाशिवाय घातीशिवाय मशीन चालत नाहीत. काय होतं, कठीण रान लागलं तर आधीमध्ये ठीक आहे, पण वापशाशिवाय मशीन कुठलीच चालत नाही. आणि वापसा असला की मित्रांनो भरपूर एक नंबर मशीन चालते आणि लोडवर चालत नाही. ह्या इंजिनचं RPM 3600 असून पाठीमागं रोटरला RPM सुद्धा सुंदर आणि भरपूर आहे. तर काय होतं, इंजिनला 3600 RPM असल्यामुळे पाठीमागं रोटरला माती भरपूर प्रमाणात फेकली जाते मित्रांनो आणि मशीनवर लोड येत नाही, कारण इंजिन खूप मोठं आहे आणि ताकद जास्त आहे. तर मित्रांनो हे इंजिनचं काय आहे, हे इंजिनला ऑइल लागतं 20W40 किंवा 15W40 असं 2 प्रकारचं तुम्ही कुठलंही ऑइल टाकू शकता. ह्यात लागतं ऑइल 1700 ml ऑइल लागतं मित्रांनो. तर मध्ये गिअरबॉक्स येतो, मध्ये गिअरबॉक्सला लागतं 2.5 ते 2700 ml 90 नंबर गिअर ऑइल टाकायचं. आणि पाठीमागे जे रोटरला येतं ते 90 नंबर 1800 ते 2 लिटर टाकायचं मित्रांनो. ही जी ऑइल लेवल आहे, ही ऑइल लेवल एवढीच पाहिजे, ह्याच्यापेक्षा कमी पण नाही पाहिजे आणि ह्याच्यापेक्षा जास्त पण नाही पाहिजे. काय होतं मित्रांनो, ऑइल लेवल जास्त झाली तर ऑइल कुठून तर बाहेर येतं, ऑइल लेवल कमी झाली की कुठं घोटाळ्याचं काम होतं. तर अशा पद्धतीनं मशीनचं हे ऑइलची सिस्टीम आहे. तर दुसरं काय आहे, आता या मशीनचं काय आहे, ह्याला टर्निंग दिलेले आहेत. जसे पॉवर टिलरला टर्निंग आहे तसे ह्याला टर्निंग सुद्धा आहेत. टर्निंग ब्रेक म्हणजे काय, वळवण्यासाठी आपल्याला ह्याचा उपयोग केला जातो, लेफ्ट राईट. ह्याला क्लच सिस्टीम आहे मित्रांनो. क्लच सिस्टीम मध्ये काय, क्लच सोडला की मशीन जागेवरती थांबतं आणि क्लच दाबून हे चालवावं लागतं. ॲक्सिलेटर दिले मित्रांनो हातात, ह्याला चावी स्टार्टर बटन स्टार्ट मशीन आहे मित्रांनो हे. तर भरपूर शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे, मशीन शेतात गेल्यानंतर की
आम्ही चालू करतोय काम चालू आहे आणि काम चालू करता करता जर आम्ही पाणी प्यायला वगैरे काय विश्रांतीसाठी जर थांबलो तर पुन्हा मशीन चालू होत नाही. तर त्याचं कारण काय मित्रांनो तुम्हाला सांगतो. काय होतं, आपल्या शेतात चालून चालून माती उधळून उधळून ती माती ह्या ठिकाणी जाऊन बसते. इथं ऍक्सिलेटर जे दिलेलं आहे तुम्हाला इथं जी काय होती माती जाऊन खडे वगैरे अडकतात. तर मित्रांनो इथं चेक करायचं हे ऍक्सिलेटरच्या आतल्या बाजूला कुठला खडा वगैरे काय अडकलाय का. तर खडा अडकला असेल तर काढून टाकायचा. काय होतं, खडा अडकला तरच मशीन चालवायला त्रास होतो थांबल्यानंतर. तर खडा वगैरे अडकलेला असतो मित्रांनो, तो खडा वगैरे काढून टाकायचा. नंतर ती स्टार्टर मारल्यानंतर मशीन हे चालू होणार आहे. आणि दुसरी गोष्ट काय होतं, डिझेल संपतं. डिझेल संपल्यानंतर काय होतं, मशीन चालवायला ताप देतं. तर काय होतं, का ताप देतं की जेणेकरून त्याने एअर पकडलेला असतो. त्यासाठी एअर काढायचा कसा, तर इथं 17चा तुम्हाला नट दिलेला आहे. इथं 17चा इथं नट दिलेला आहे. हा 17चा पट्टीपणा लावायचा नट आणि इथून हा नट लूज करायचा. लूज केल्यानंतर हा जो घोडा आहे हा घोडा दाबायचा, पूर्ण असं दाबून धरायचा आणि अशी 2-4 वेळा अशी रस्सी ओढायची. रस्सी ओढल्यानंतर ह्यातून डिझेल बाहेर येतं आणि डिझेल बाहेर आल्यानंतर इथं हा नट हळवून टाकायचा आणि पुन्हा घोडा वरती करून आपण आपल्या स्टार्टरवरती मशीन चालू करून घ्यायचं. त्या टायमाला काय होतं, पूर्णपणे एअर निघते आणि मशीन चालू होतं. तर दुसरी गोष्ट मित्रांनो, तुम्ही इकडे बघू शकता, इथं पाठीमागे जे तुम्हाला दिलेलं आहे, हा जो तुम्हाला गाणापट्टी जी दिलेली आहे, तर भरपूर लोकांचं काय होतं, जमलिंग होतंय की गाणापट्टी बाबा गाणा राहतोय मध्ये. तर हा जी गाणापट्टी दिलेली आहे तुम्हाला इथं होल दिलेले आहेत, हे ऍडजस्टेबल गाणापट्टी मित्रांनो. काय होतं, रोटरपेक्षा जास्त खाली सोडायचं नसतं, बरोबर रोटरच्या लेवल नाही सोडायचं, जेणेकरून ते गाणा फोडून टाकतं. तर दुसरी गोष्ट मित्रांनो, हा जो तुम्हाला शाफ्ट दिसतोय हा शाफ्ट आहे 32 mm चा. भरपूर ट्रॅक्टरना 23 mm चा शाफ्ट येतो, तर हा आपला 32 mm चा आहे. आतापर्यंत जेवढ्या आपण मशिनरी दिल्यात तरी कुठल्याच मशीनला ह्या शाफ्टचा प्रॉब्लेम आलेला नाही मित्रांनो, कारण हा शाफ्ट देताना 32 mm दिला, त्यामुळे तुटायचा विषय येतच नाही मित्रांनो ह्याच्यात. तर आणि जास्त करून सांगायचं झालं तर हे जे तुम्हाला पाठीमागचं चाक दिसतंय मित्रांनो, ह्या चाकाचा काय उपयोग केला जातो, ज्या टायमाला आपल्या शेतात भर लावायचे त्या टायमाला डीप सोडायचे, त्या टायमाला हे चाक उचलून घ्यायचं असतं, तेव्हा तो रोटर डीप लागतो. डीप लागल्यानंतर आपली खोल लागल्यानंतर माती पूर्णपणे उधळते. त्यासाठी ह्या चाकाचा तुम्हाला उपयोग केला जातो मित्रांनो पाठीमागच्या. तर अशाच मित्रांनो ह्या मशीनीमध्ये सांगण्यासारखं भरपूर काय. ह्याचा एअर फिल्टर जो दिलेला आहे, हा एअर फिल्टर जो आहे ते आपलं मशीन थंड करायचं काम करतं मित्रांनो. ह्याच्यामध्ये ऑइल थोडंफार टाकायला लागतं, जेणेकरून धुळीच्या रानात जेव्हा चालवतो उन्हाळी रानात, तेव्हा जेव्हा धूळ उडते त्या टायमाला हे एअर गेनर काय करतं, धूळ पूर्णपणे ओढून घेतं आणि ऑइलमध्ये जमा करून ठेवतं, जेणेकरून आत पिस्टनला जाऊ नये. त्यासाठी हा एअर क्लिनर असतो. तसंच सायलेन्सरचं काम काय मित्रांनो, हा सायलेन्सर काय, ज्या सायलेन्सर काम करायचं एक काम आहे त्याचं. हा सायलेन्सर तुम्हाला जेव्हा फुटलेला असतो तेव्हा आवाज मारतो, परत धूर मारतो. तसंच ह्या सायलेन्सरचं काय आहे, सायलेन्सर नवीन असल्यामुळे एकदम त्याला पॅकिंग येतात आणि ह्याच्या आतमध्ये जी कोटिंग दिलेलं असतं मित्रांनो जाळीचं वगैरे, त्यातूनच तुम्हाला सगळं पास करून पूर्णपणे बाहेर दूर पडला जातो मित्रांनो. तर काय आहे सिस्टीम, तर ह्या मशीनचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हे मशीन एकदम सुंदर आणि चांगलं आहे. रिझल्ट सुद्धा मित्रांनो याचा खूप चांगला आहे, फीडबॅक आम्हाला कस्टमरकडून चांगला मिळतोय. त्यासाठी शेतकरी बांधवांना माझं सांगणं काय, हे जे मशीन आहे तर हे मशीन तुम्हाला त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरी सातारामध्ये पाहायला मिळेल. आणि तुम्हाला ह्याची किंमत सुद्धा तुम्ही दिलेल्या स्क्रीनवरती नंबर मिळेल, त्याच्यावरती तुम्ही कॉल करून ह्याची माहिती, ह्याची किंमत तुम्हाला सगळी मिळेल मित्रांनो. तर शेतकरी बांधवांनो, त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरी साताराला भेट द्या आणि आपले नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा मित्रांनो, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो आणि फॉलो करा. तर हे जे मशीन आहे तर शेतकरी मित्रांना त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरी सातारामध्येच पाहायला मिळेल. आणि लवकरात लवकर मित्रांनो या आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरी साताराला भेट द्या आणि आपल्या आवडीची जी मशीन आहे 13 HP 195 मशीन, ही टॉपचा विषय मित्रांनो, टॉपचाच विषय म्हणला तरी चालेल, कारण हे टॉपचं मशीन आहे. आता मार्केटला आता मेक इन इंडिया असून टॉपला 1 नंबरला मशीन चालणार आता मित्रांनो हे 13 HP. तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर व्हिजिट द्या त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरी साताराला. धन्यवाद मित्रांनो.